नमस्कार. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास. ऐसे हे प्रचित मनास, बहुतांच्या आली. 48वी ओवी आहे ही. दासबोध नित्यपाठातली स्वामी माधवनाथ माझ्या सद्गुरूंनी एकत्र केलेल्या 108 ओव्या आहेत. आता ही जी ओवी आहे ही 12व्या दशकातील 3ऱ्या समासातील 33वी म्हणजे शेवटली ओवी आहे. आणि हा जो समास आहे हा भक्त निरूपण नाम समास आहे. म्हणजे भक्ताचं जे निरूपण आहे, भक्ताच्या ज्या क्वालिटीज आहे, भक्त काय काय करू शकतो आणि भक्ताच्या मार्फत देव काय काय करू शकतो, आणि असे जे विभक्त नसा आहेत तसे जे भक्त आहेत त्या भक्तांची जगाला काय गरज आहे, त्या भक्ताला काय प्राप्त होतं म्हणून त्याला भक्त म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात, की त्याचे सगळे बंधनं तुटलेले असतात आतून. त्याचा जीव पूर्ण या सगळ्या बंधनातून तुटलेला असतो, त्याला मोक्ष प्राप्त झालेलं असतं, त्याचा जन्म एकदम सार्थक झालेला असतो. त्याच्या मनातले सगळे जे हे असतात आत्मनात्म विवेकाचं जे काही शंका कुशंका असतात त्या सगळ्या निघून गेलेल्या असतात. आणि खूप लोकांना ते जाणवतं पण. आणि पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास. ऐसी हे प्रचित मनास, बहुतांच्या आली. म्हणूनच असे जे पतित पावन, पतितांचा पावन कोण आहे? प्रभू रामचंद्र भगवंत. त्याचे जे दास असतात, म्हणजे ते स्वतःच्या बाबतीत पण म्हणतात असंही म्हणू शकता तुम्ही, रामदास. तसंच इतर सगळे जे आपण दास आहोत ते पण जगाला पावन करू शकतात, अशी प्रचिती खूप जणांना येते. असं याचा म्हणजे शब्दशः अर्थ असा घेतला जाऊ शकतो. आता याचं उत्तर कसं करतात ते, तर आपल्याला माहिती आहे की सत्संगती किम न करोति पुंसाम, की सत्संगतीमध्ये आल्याबरोबर सगळ्यांचं भलं व्हायला लागतं, सगळे चांगल्या मार्गाला लागतात. ठीक आहे. तसंच त्यांचे अवगुण गळायला लागतात, सगळे चांगल्या मार्गाला लागतात. तुम्ही एकदा वारी करून बघा किंवा एखादा सत्संग करून बघा. समजा स्वामीजी तर 24 वर्ष 36 वर्ष म्हणायचे. 24 वर्ष सतत सत्संग करा, 36 वर्ष करा आणि रोजची ती साधना करा आणि मग बघा काय होतं ते. मग लक्षात येईल की अरे 3 तप झाले तुमचे. 48 वर्ष, अच्छा 48 वर्ष 4 तप झाले. तुमचे आजोबा तर ते 97 वर्षाचे होते. ते म्हणाले की मी स्वामीजी 70-73 पासून प्रवचन करतायत तेव्हापासून मी येतोय. आता दुसरे त्यांच्या नंतरच्या तरी पण काही जण आहेत की स्वामीजींचे प्रवचन ऐकलं आहे, त्यांचं ऐकतात आहे, म्हणजे काय शुद्ध जीवन जगत असतील. तुम्ही विचार करा. तर त्यांच्यामुळे खरंच पतित पावनाचे जे दास असतात त्यांच्यामुळे जग पवित्र होतं, ते स्वतः पवित्र होतात आणि प्रत्यक्ष लोकांना असा अनुभव येतो की त्यांच्या संगतीमुळे आपल्या पण मनातले सगळे विकार निघून गेलेले आहेत. विचार करा, असे सगळे शुद्ध झाले, पवित्र झाले आणि पतित पावनाचे दास झाले, योगी झाले, भक्त झाले, तर सर्वत्र रामराज्य, स्वानंद बोध पाठवणेला आत बाहेर सर्वत्र रामराज्यच राहील ना. किती सुंदर जीवन राहील होते. तर आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करायला पाहिजे असं समर्थ रामदास म्हणतात. चला आपण तसं करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.